नमस्कार हेमाताई. नमस्कार. मी सचिन बोर्डे. आपलं वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था याद्वारे जो आपण विश्वविक्रम करणार आहे प्रकाशनाचा, ज्याच्यामध्ये तुमचंही पुस्तक प्रकाशित होणार आहे, त्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. हेमाताई, आता आपली ओळख म्हणजे आपली म्हणण्यापेक्षा तुमची ओळख सगळ्यांशी Facebookच्या माध्यमातून आहे. वेगवेगळे पुरस्कार आपल्याला मिळालेले आहे. तर नव्याने करून द्यायची गरज नाहीये. तरीसुद्धा आपल्या पुस्तकाचं नाव जे प्रकाशित होणार आहे आणि त्या पुस्तकाबद्दल तुमच्या काय भावना होत्या? कुठल्या भावनेतून ते लिहिलं? किंवा एक थोडीशी उत्सुकता आहे. गुज अंत अंतरीचे म्हणजे ही काही प्रेमकथा आहे, भूतकथा आहे, काय नेमकं आहे काय? हं. गुज अंतरीचे हे जरी नाव असलं तरी त्या रहस्यकथा, बळीकथा, भूतकथा अशा कथा आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. काय झालं माझा पहिला कथासंग्रह स्वामित्व जो नुकताच जो आपला नुकताच प्रकाशित झाला. त्यावेळी त्याच्यामध्ये स्वामित्व ही कथा आहे. हं, हं. ती वाचल्यानंतर त्या सोहळ्याला एक प्राचार्य होते. त्यांनी सांगितलं, की ही कथा वाचली मी, तर ती ऐकून वाचून माझ्या अंगावर शहारे आले. शहारे आले. तर ताई तुम्ही पुढचा कथासंग्रह लिहिणार आहे म्हणताय, तर मग पूर्ण रहस्य कथा आणि गूढ कथा अरे असा वाह! करा. मग तिथून मी प्रेरणा घेतली आणि हां. मग निम्म्या कथा रहस्य कथा किंवा भूतकथा अशा होत्या. हां, हां, मग हां. त्या मी बदलून पूर्ण गूढ आणि रहस्य कथा, बळीकथा असा केला. असं. आणि साधारण किती कथा आहेत आपल्या? त्या कथा फक्त 8च आहेत. 8 कथा आहे. 8 कथा आहेत. त्यात 2 दीर्घ कथा आहेत. एक 9,500 शब्दांची कथा आहे. दुसरी 7,500 शब्दांची अरे कथा आहे. कारण रहस्य कथा म्हटलं तर ते रहस्य उलगडत आपण जातो. मग ते म्हणजे खिळवून ठेवणारा प्रसंग त्याच्यामध्ये हां. असल्यामुळे तुम्ही त्याला बरोबर, त्याप्रमाणे गती दिलेली आहे. बरोबर. बरं. एखादा काही किस्सा म्हणा किंवा एखादा प्रसंग जो कोणालाच माहिती नाहीये, जो पहिल्यांदाच आपण आता कॅमेऱ्यासमोर सांगणार आहे, असा काही आहे? हो, आहे. यात एक गुहा म्हणून मी कथा लिहिलेली आहे. तर खरं ॲक्चुअली गुहा ही कथा म्हणजे गुहा याच्याशीच संदर्भ आहे त्याचा. मी स्वतः मला अंधाऱ्या गोष्टी किंवा अशा अरुंद ठिकाणी जायचं म्हटलं तर मला फोबिया आहे. मी घाबरते. मला श्वास माझा कोंडतो. पण तरीसुद्धा एक गुहा ही कथा मी लिहिली. त्या गुहेमध्ये त्या नायक आणि नायिकेचा संपूर्ण प्रवास आतला गुहेचा दाखवलाय आणि ते सगळं लिहीत असताना मला स्वतःला अनेकदा गुदमरलं. अरे वाह! म्हणजे कारण मला तो तुम्हाला फोबिया हां. आहे आणि त्यामुळं. त्या भावनेत शिरून शिरून ते लिहिणं म्हणजे गुहेत अडकल्यासारखंच आहे हां, ते. मग हे हां. कुणाला माहीत नाहीये. म्हणजे मला फोबिया आहे हे सर्वांना माहिती आहे. पण ही कथा मी या पुस्तकासाठी लिहिली आणि मग ही कथा लिहिताना ते अनेकदा त्या प्रसंगात तिथं मी गुदमरल्यासारखं झालं. गुदमरल्यासारखं झालं. म्हणजे तुम्ही अक्षरशः जीव ओतून लिहिणं काय असतं, त्यातलंच हे हा एक उदाहरण म्हणता येईल. पण लेखनामुळे तुम्हाला अशी वेगळी ओळख मिळाली का? किंवा कशी मिळाली? हो, लेखनामुळे वेगळी ओळख ओळख नक्कीच मिळाली. हं. कारण याच्या आधी कुठं गेलं तर मग ही यांची मिसेस अशी हां, ओळख करून हां, गेली जायची. आता मात्र या लेखिका हेमा पाटील अशी हां. ओळख करून म्हणजे एक दिली जाते. स्वतःची वेगळी ओळख स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली. त्याचा खरंच निश्चितच आनंद होतो. अभिमान आणि आनंद आहे. बरोबर. आणि तुम्हाला जसं आपले जोडीदार असतील, मुलं असतील, कसा तुम्हाला त्यांना कसं कसं सहकार्य, काय प्रकारचं सहकार्य लिखाणामध्ये, लेखनामध्ये मिळालं? हो, त्यांच्या सहकार्याशिवाय माझी इथपर्यंत मजल झालीच नसती, गेलीच नसती. कारण मुलाला आईबद्दल सार्थ अभिमान असतोच, असतोच. तसाच माझ्या मुलाला आहे. तो मागे लागलेला, की आपण तुझं पुस्तक करूयात म्हणून. तर मीच त्याला थोडे दिवस थांबवून ठेवलं होतं. आणि मी जे लिखाण करते, ते लिखाण डोळ्याखालून घातलं जातं. त्यांना वाचनाची आवड आहे, त्यामुळं तो कुलगा वाचतो, सुनबाई, माझे मिस्टर. माझ्या जावईनी मला कथालेखन करायला प्रोत्साहन त्यांनी दिलं. वाह, वाह, वाह! ते कॅनडाला असतात. पण मग मुलगा, सूनबाई तेही म्हणजे प्रोत्साहन एकंदर करतात. कुटुंबीय तुमच्या बरोबर हो, नक्कीच उभे आहेत. 50% तरी वाटा नक्कीच त्यांचा आहे. अरे वाह, वाह, वाह! काय सांगाल म्हणजे आता कुटुंबियांविषयी झालं किंवा हे आपण बोललोच आहे. पण तुमचं मूळ आपण लिखाणाकडे जर परत यायचं झालं, तर कधीही तुमची कुठली वेळ आहे अशी, की ज्याच्यात तुम्ही लिहिता रात्र आता गूढ कथा आहेत म्हणजे रात्रीच लिहिता वगैरे असं काही? नाही, मला अशी कुठली वेळ पहाटे मला लिहायला आवडतं. पण कसं आहे, मला कुठलीही जागा किंवा ठिकाण असं काही नसतं. मी अगदी लग्नाचा हॉल असला ना,
तिथं सुद्धा बसून मी लिहू शकते. अच्छा. किंवा कितीही गोंधळ असला, गडबड असली, शेजारी-पाजारी दंगा चालू असला, तरी मला काही फरक पडत नाही. माझी मी लिखाणात मग्न असते. फक्त माझ्याशी कोण बोलायला आलं ना, की मग माझी लिंक तुटते. नाहीतर बाकी मग कुठलं स्पेसिफिक जागा आहे किंवा तिथे बसल्यावर असं काही नाही. मी अगदी गर्दीच्या एक तर माझा लेख आहे ना, मी रस्त्यानं चालता-चालता मला मध्येच लिंक आली, की सुचली. मग मी तिथं एका बाजूला फुटपाथवर बसून मी लेख लिहिलाय. काय सांगता? हो. हे हाडाचा लेखक जे आपण म्हणतो ते हे असं आहे. अ, हे झालं लिखाणाबद्दल. वाचनाबद्दल काय सांगाल? कोणतं जॉनर म्हणजे वाचायला मुळात किती आवडतं? आणि आवडत असेल तर कोणत्या जॉनरचं, कोणत्या प्रकारचं वाचन तुम्हाला मला वाचनाची फार आवड आहे. मी अगदी 2रीत असल्यापासून वाचन करत हां. मग मला कथासंग्रह आवडतात, विनोदी पण आवडतं, रहस्यमय कथा आवडतं. अच्छा. वेगवेगळ्या हो. तुम्ही म्हणजे कादंबरी पण वाचते मी, पण जास्त करून कथा. कथासंग्रह. पण असं वाटतं का, की तुम्ही एखादी कथा लिहिताय, तर जनरली असं वाटतं लोकांना, की बाबा ह्याच्यामुळे रडू यावं, हसू यावं, असं काही मनात असतं तुमच्या, की असं काही डोळ्यासमोर ठेवून लिहिता? मला असं वाटतं, की लेखकानं चतुरस्र असावं. म्हणजे त्याने लिहिलेली एखादी विनोदी कथा वाचून समोरच्या वाचकाच्या चेहऱ्यावर हास्य यावं. एखादी हृदयद्रावक कथा किंवा असं काही लिहिलं तर मग डोळ्यात पण पाणी यावं. जो विषय आहे तो हां, तो पोहोचावा. पोहोचावा. बरोबर. जेव्हा तुम्ही लिखाण करता आता बऱ्याचशा समाजातल्या गोष्टी आपल्याला दिसतात. तर लेखनामुळे समाजाकडे बघायचा दृष्टिकोन तुमचा बदलला आहे किंवा एकंदर काय दृष्टिकोन आहे? काही बदल दिसतायत तुम्हाला? समाजात की माझ्यात? हां, तुमचा दृष्टिकोन समाजाकडे आता मला असं मी लिहायला लागलो, तर मला कदाचित असं वाटायला लागेल, की अरे, ही मी जसं तुम्ही म्हणालात फुटपाथवर बसून तुम्ही लिहिलं, तर त्यावेळी तिकडचे वेगवेगळे प्रसंग असतात. काही नवीन प्रसंग येतात. मग आपण समाजाकडे कसे बघतो? बरेच लोकांना वाटतं, की अरे, ही स्वार्थी लोकं आहेत. काही लोकांना वाटतं, अरे, यांना किंमत नाहीये. पण जसं-जसं मी लोकांच्या जवळ जातो, लिहितो, माझा दृष्टिकोन बदलतो. असं काही घडलंय, की हो. मी अगोदर आध्यात्मिक लेखन लिहित होते. हां. ते अभंगांचं विवेचन किंवा मग आध्यात्मिक वाचन माझं भरपूर झालेलं आहे. हां. त्यामुळे एकंदरीतच समोरच्या व्यक्तीकडे पाहायचं कसं? अ, हा थोडासा वेगळाच दृष्टिकोन माझ्याकडे. म्हणजे त्या चुका का होतात त्यांच्या हातून? ह्याचं याचं थोडं विवेचन विवेचन आणि हां. स त्यामुळं समोरचा माणूस जर आपल्याला वाटलं, की हा स्वार्थीपणानं वागतोय किंवा हा लोभीपणानं वागतोय, तर ते आपल्याला म्हणजे आपण समजून घेऊ शकतो, की हा असा का आहे? हां, बरोबर. म्हणजे एक आपलं मुळातच चिकित्सकपणा थोडासा वाढीला वाढवला. एवढा मोठा मंच आपल्याला मिळालेला आहे. विश्वविक्रम होणार आहे. तुमची पुस्तकं झालेली आहेत आधी, पण हे वेगळंच आहे. बरोबर. तर काय वाटतंय तुम्ही आणि तुमचं वर्षाताईंशी सुद्धा फार चांगले एक बॉन्ड म्हणतो आपण, तसं आहे. तर एकंदर वर्षाताईंबद्दल, ह्या उपक्रमाबद्दल काय वाटतं तुम्हाला? निश्चितच अभिमान वाटतोय आज. म्हणजे आपलं पुस्तक या उपक्रमामध्ये आहे, याचा अभिमान वाटतो. मी स्वतः जर असा विश्वविक्रम करायचा म्हटलं असतं, तर ते मला या जन्मात काहीच 7 जन्मात शक्य झालं नसतं. केवळ या वर्षामुळेच हा आमचा उपक्रम यशस्वी होतोय. जरी आम्ही सगळेजण असलो, तरी सुद्धा त्या सगळ्यांची मोठ बांधणं हे सोपं काम नाहीये. गेले इतके दिवस तिची जी धडपड, तिची जी त्यासाठी चाललेली जिद्द किंवा जे तिचे कष्ट आहेत, ते मी डोळ्यानं अगदी जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय तिला आहे. आणि तुम्ही म्हणजे मी पाहिलेलं आहे, तुमचे संवादही ऐकलेले आहेत आणि अशा एका मैत्रिणीबरोबर तुम्हाला ह्या मंचावर येऊन आपलं पुस्तक प्रकाशित करायला मिळतं. अ, खरंच म्हणजे आनंददायी गोष्ट आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. अशीच भरभरून पुस्तके येत राहो आणि लोकांना आवडत राहो. वेगवेगळे विषय तुम्ही घेऊन या. आपलं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद. भेटू.